स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. आणि मी आता हा ब्लॉग सुरू करतोय आजचा डायरेक्ट नाशिकमधून. तर मी नाशिकला आलो आहे. आणि का आलो आहे तर आज आहे रंगपंचमी. आणि इकडे म्हणजे रंगपंचमी खूप जोरात साजरी केली जाते. इकडे रहाड सारखा पण एक कार्यक्रम असतो जो की म्हणजे भरपूर ऐतिहासिक काळापासून तो चालत आला आहे. आणि तसंच इकडे इव्हेंट्स पण भरपूर होत असतात. तर एका इव्हेंटला आम्ही चाललो आहे जिथं येणार आहे आता डॅनी पंडित. तर थोडंसं लेट झालं आहे आम्हाला, पण चला आता बघूयात. सेलिब्रिटी शक्यतो निघून गेले असतील, पण भेटले तर ठीक. खास करून डॅनी पंडित येणार आहे, तर चला मजा येईल भेटायला. तर हे बघा आता बिट्टू, सोहम आणि मी, तर आम्ही तिघं आहे. आणि अजून आता विवेकला घेतोय आम्ही सोबत, तो पण काल आला होता माझ्यासोबत. आणि सँकी ती पण येते. तर आता ती डायरेक्ट येते तिकडून, आम्ही आता इकडून चाललोय. खूप लेट झालंय पण तरी बघूयात आता. सँकीचाच फोन असणार आहे. चला जाऊ पटकन. तर आता लोकेशनवर पोहोचलोय आम्ही. तर लोकेशन चुकले होते आमचे, म्हणजे लोकेशन नाही चुकले, त्यांनी ॲड्रेस वेळेवर चेंज केला त्यांचा. पहिले आम्ही तिकडे CCMच्या मागे गेलो ठक्कळ डोमला. आता परत इथं डोंगरे वसतिगृहावर आलो आहे. इथं गाडी पार्क केली आहे कशी बशी. चला आता पोहोचलो इथं, सगळे आलेले आहे. चला आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊन दाखवतो तुम्हाला. इकडं वेगळं आहे का, इकडं बॅकला वेगळं आहे का. तर बघा डॅनीचे फोटो पण लागले बाहेर. तर शक्यता कमी आहे डॅनी भेटायला असे, कारण तो निघून गेला असणार आहे. पण चला तरी मध्ये जाऊन बघूयात आता. डॅनी भेटेल का ग, डॅनी भेटेल का. सगळं धडधडीत तिथं लावलंय पोस्टरवर. तर आता हे बघा मध्ये आलोय. आणि इथे आता कलर आम्हाला विकत घ्यावा लागले. 1000 रुपये देऊन पण कलर विकत घ्यावा लागले. चला डान्स बघूयात आता. कोणता तरी DIDचा ग्रुप आलेला आहे, त्यांचा डान्स आहे. DJ, क्या कर रहे हो मेरे भाई? Yes, with the strongest presence today, Danny Pandit in the house, Ramde Nashik 2026. क्या बात है. कधी आपण यांना पंजाबी निंबूवाले बघितलं आहे, कधी आपण यांना वेगळ्या सॅवेज खालाच्या रूपात बघितलेलं आहे, कधी कसं का नाशिक. म्हणजे खरी रंगपंचमी तर तुम्ही लोकच खेळतात. आम्ही म्हणजे आपलं नॉर्मल आपलं धुलीवंदन वगैरे. सो त्याच्यामुळे खास मी आज म्हटलं की 8 तारखेला कुठला शो असेल तर खास कर नाशिक मध्ये रंगपंचमी असेल तर मला खूप यायला आवडेल. आणि काय एनर्जी आहे सगळ्यांची. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करायचा, घाबरायचं नाही, वाईट म्हणायचं.
आता सगळी मौज मस्ती झालेली आहे आणि अवतार बघा इतका नाचलो फार जाम होऊन गेलो नाचून पाय पण दुखायला लागले कारण बऱ्याच दिवसानंतर इतकं नाचलेलो आहे. कोणी कुठे गेलं? चल ये खाली ये. आणि अशा प्रकारे मोय काही नाही छान. लवकर खाली नाही उतरता येत का? आपल्याला बाहेरच बसवतील का असं वाटतंय. मग बाहेर आहे का इथं बसून अडचण काय आपल्याला? बाहेर गरम होईल. बसा मध्ये चला. एवढं काय दिस इज इंडिया. काय फॉरेन बिरेन वाटलं का तुम्हाला? घेतील मध्ये घेतील. आता इथं पिझ्झा खायला आलोय आम्ही. खूप डोकं पण दुखायला लागले. परत आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडची फायनल मॅच पण आहे. आमचं पिझ्झा आलेला आहे आता. तंदुरी स्पेशल. कोणता आहे? स्पागिटा तंदुरी स्पेशल. तंदुरी स्पेशल. नाही इटालियन ब्रँड आहे. इटालियन ब्रँड. म्हणजे तसं तर मला पिझ्झा नाही आवडत पण हा जो आहे ना एकदम क्रिस्पी आहे आणि एकदम फ्लेवरफुल आहे. म्हणजे मी पिझ्झा हटला खाल्लेला आहे, डॉमिनोजला खाल्लेला आहे पण ही टेस्ट तिथं दोन्ही ठिकाणी मला भेटली नव्हती. थँक्यू थँक्यूने इथं आणलं होतं. परत आपण विजिट करू. अगं खाऊन बघ एकदम क्रिस्पी लागतंय, लय बाहेर लागतंय. याच्यामुळे मी खाल्लं असं ना, ब्रेड जास्त असं इतका थीन आणि असं ब्रेड यांचं सगळं भारी आहे. पण काय भंडारीची प्लेट देऊन सगळी यांची चव घालून टाकली. नाही मग बरोबर आहे ना, एवढं 5 स्टार रेस्टॉरंट भंडारीची प्लेट कोण द्यावी? आपण थोडी तर भात बीत खायला आलो. समजलं पाहिजे ना. आता आलाय आमचा पास्ता. कोणता पास्ता आहे? मीडियम स्पायसी. रेड सॉस स्पॅगेटी पास्ता आहे. स्पॉगेटी. छान नामकरण केलं. आता निघतो इथून. 2 पिझ्झा 1 पास्ता अजून काही कोल्ड्रिंक पुसून चाललो आहे आता. तर बघूयात आता घरी जाऊन एकदा आंघोळ करतो. तर घरी आलो होतो आणि 7 वाजताच पोहोचलो होतो. तर लगेच आल्याला मॅच चालू झाली. तर आंघोळीला काही गेलो नाही मी, बाकी सगळे फ्रेश झाले. पण मी डायरेक्ट आल्याला मॅच बघायला बसलो ना. अशी मॅच काय संजू, काय अभिषेक शर्मा, काय ईशान किशन, अरे रे 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 शेवटी शिवम दुबे. म्हणजे यांनी असा खेळ केली आज. म्हणजे फायनल कोणत्याच फायनलमध्ये आत्तापर्यंत 256चं टार्गेट झालेलं नाही. 256चं टार्गेट आपल्या टीमनी. समोरच्या टीम काय मजा आली बॅटिंगला. म्हणजे नुसती आतिषबाजी, नुसते छक्के चौके त्याशिवाय कोणी बोलतच नव्हतं. जो येईल तो मारत होता, जो येईल तो. तर हे बघा आता इनिंग झालेली आहे आणि आपले सगळेच प्लेयर एकदम छान खेळले. संजू, अभिषेक. संजू सॅमसंगची सेंचुरी राहिली यार. सेंचुरीसाठी खूप आतुर होतो मी, पण ठीक आहे चलो. संजू सॅमसंगची 89 कायम लक्षात ठेवल्या जाईल. आणि ईशान छोटा पॉकेट बाडा धमाका. तर चला आता इनिंग झाली आणि मी आस्था आवरून आता ऑमलेट बनवलं आहे. मावशीने भुर्जी बनवून ठेवली होती, मी आत्ता माझ्या हाताने ऑमलेट बनवून घेतलं. आता हे खातो मस्तपैकी आणि एन्जॉईंग द मॅच. मावशीने ते पुढं बिग बॉस बघताय, मी इकडं मस्तपैकी फिलिंग लाईक अ स्टेडियम मस्तपैकी छान इथं माझं सेपरेट मॅच बघतोय आनंदात. कमान बूम. तर फायनल मॅचला हॅट्रिक मिस झाली बुमराची. थोडासा रेकॉर्ड झाला असतं, एक रेकॉर्ड. चला इंडिया विनिंग द मॅच थोड्याच वेळात. म्हणजे आता 2 विकेट बाकी आहे. कदाचित 2 बॉलात पण काही सांगता येत नाही. लवकरच 3रं वर्ल्ड कप आपल्या हातात, तेही रोहित आणि धोनीच्या उपस्थितीत. वा काय क्षण या. आणि ज्या ग्राउंडला लोक पनोती म्हणत होते, मी पहिलेच बोललो होतो ग्राउंड पनोती नसतं. जेव्हाचा तेव्हाचा खेळ ज्या त्या प्रकारे होतो तो होतो, त्याला काय आपण बदलू शकत नाही. पण आजचा जो खेळ झालाय त्यांनी लोकांचे सगळे भ्रम अंधविश्वास घालून टाकले आणि वर्ल्ड कप थोड्याच वेळात आपल्या हातात येईल आता.
मला आनंदी आनंद झाला. आज फुल टू एन्जॉय. आज रंगपंचमी एन्जॉय, वर्ल्ड कप एन्जॉय, मस्त एन्जॉयच एन्जॉय. वॉन द मॅच, वॉन द ट्रॉफी सो इझिली. तिन्ही कॅप्टन सोबत